आणि महिला मंडळाची बैठक होती सर. तर बैठकीमध्ये काय ठराव पास? छत्रपती संभाजीनगर जिल्हा गृह समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळाची संयुक्त बैठक आज झाली. या बैठकीमध्ये पुढील कार्यक्रमांच्या नियोजनाबद्दल काही बाबी ठरवण्यात आल्या. दरवर्षी मंडळातर्फे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होतो. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होतो. मागच्या वर्षी तर गुरव समाजातील शिंदे नावाची मुलगी 100 पैकी 100 मार्क घेऊन उत्तीर्ण झाली होती. तिचं आम्ही मौलाना आझाद रिसर्च सेंटरपर्यंत TV सेंटर ते मौलाना आझाद रिसर्च सेंटरपर्यंत निवडणूक काढून तिला फार मोठं प्रोत्साहन दिलं होतं आणि नंतर मग महाराष्ट्रभर तिचे सत्कार सोहळे झाले. तर मागच्या 1992 पासून दरवर्षी शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होतो. तो आम्ही जाणीवपूर्वक करतो. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. शिकाल तर शिकाल, टिकाल हे ध्येय उराशी बाळगून शालेय मुलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचं शिक्षण कुठेतरी शालेय साहित्य नाही म्हणून, वह्या नाहीत म्हणून, पुस्तकं नाहीत म्हणून किंवा फी भरायला पैसे नाहीत म्हणून थांबू नये, या भावनेनं मंडळाची ही ॲक्टिव्हिटी मागच्या 92 पासून चालू आहे. नॉनस्टॉप चालू आहे. आता किती विद्यार्थ्यांचा सत्कार केला? नाही, सत्कार किती केला हे काही काउंट केलेलं नाही. नाही, असं करायचं ना आमचं काय तेच ते ठरवण्यासाठी कदाचित जुलै महिन्यामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये हा कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यातील मुलं येत असतात. दरवर्षी या मुलांना 4थीपर्यंतच्या मुलांना सगळं साहित्य म्हणजे ज्याला काय म्हणायचं आपण, कंपास पेटी, खाऊचे डबे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, स्कूल बॅग, खोड रबर, पेन्सिल, पेन इथपासून ते सगळ्या गोष्टी पूर्ण साहित्य दिलं जातं. आणि याशिवाय जर एखादी केस पुढे आली आणि कोणाच्या मुलाचं शिक्षण जर फी नाही म्हणून थांबायला लागलं तर ते सुद्धा मागचे असे अनेक उदाहरण आहेत ज्या मुलांना आम्ही फी भरायला पैसे किंवा आणखीन काही अशी मदत, गणवेश हे सुद्धा आम्ही केलेली ही परंपरा या मंडळाची राहिलेली आहे. आत्ताच एक कार्यक्रम 6 मेला राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे ज्या कार्यक्रमाची प्रचंड मोठी उंची वाढली. एका मायक्रोस्कोपिक समाजाच्या कार्यक्रमाला राज्यपाल आले हा एक मेसेज समाजात गेला आणि अनेकांना त्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं. त्याचं कारण असं की नाना, तुम्हाला माहिती आहे की आपण सगळे त्यांना नाना म्हणून ओळखतो. ते जरी आज राज्यपाल असले तरी नाना हे आपल्या सगळ्यांचे परिचित आहेत आणि माझे जुने परिचित आहेत. त्या रेमा खातर ते त्या कार्यक्रमाला आले होते. त्याच्यामध्ये सोशल व्ह्यू जास्त आहे. सोशल व्ह्यू काय आहे की आजकाल लग्न समारंभ किंवा मौंजी हा एक जो प्रकार असतो त्याच्यावरती खर्च होत असतो. गरीब माणूस सुद्धा त्याला प्रतिष्ठेपोटी खर्च करावा लागतो. तो होता कामा नये. एका मंडपाखाली हे सगळ्या मौंजी व्हाव्यात, वधूवर परिचय मेळावा व्हावा, विवाह व्हावा, हा एक मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या मंडळाने मागच्या अनेक वर्षापासून, मागचे 25-26 वर्षापासून तर वधूवर परिचय मिळावा. आजकाल आपण पाहतो की एक सोशल प्रॉब्लेम तयार झालेला आहे की मुलींचे लग्न लवकर जमत नाहीत. मुली लग्नाला लवकर तयार होत नाहीत किंवा मिळत नाहीत मुलांना. म्हणजे आता 1000 मुलांच्या मागे 800 मुली असं प्रमाण आहे. रेशो कमी होत चाललेला आहे. तर तो लक्षात घेऊन योग्य वेळी मुलांचे मुलींचे लग्न व्हावेत ही भूमिका ठेवून आम्ही मागच्या 25 वर्षापासून हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र पातळीवरती वधूवर परिचय मेळावे घेतले. यावर्षी सामूहिक मौंजीमध्ये वधूवर परिचय मेळावा घेतला पण प्रतिसाद कमी मिळाला हे सांगायला काहीच अडचण नाही. पण तो सोशल प्रॉब्लेम झाला म्हणजे यायलाच तयार नाही.
आणि विवाहावर आमचा भर असतो, परंतु विवाह सुद्धा यावर्षी आलेले नाही. ते यायला पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. मागे तसे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. अनेक विवाह सामूहिक विवाहांमध्ये अनेकांची लग्न आम्ही लावून दिले. त्याच्या मागचा हेतू हा आहे की एका मंडपात लग्न केल्यानं तुमचा खर्च वाचतो. की प्रत्येकाने जर स्वतंत्र मंडप टाकून जर लग्न करायचं ठरवलं, एका मंडपाचे 2-2.5 लाख रुपये जातात. तर या 2-2.5 लाखाच्या मंडपामध्ये आपण शेकडो मौंजी आणि शेकडो विवाह लावू शकतो. हा एक सोशल व्ह्यू त्याच्यामधला आहे की हे मंडळ आमचं रजिस्टर्ड आहे आणि सतत ॲक्टिव्ह राहणार आहे. छोटा समाज आहे हा, ओबीसी समाज आहे. तो घडणा काय म्हणतात त्याला, पुढारलेला आहे मागास आहे. आर्थिक परिस्थिती पाहिली तर एखाद्या झोपडपट्टीतल्या माणसापेक्षाही त्याची परिस्थिती वाईट आहे. शैक्षणिक परिस्थिती वाईट आहे, राजकीय परिस्थिती वाईट आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आमचा चुकून माकून शिवसेनेच्या तिकिटावर एक आमदार झाला, एकच आमदार झाला आतापर्यंत. आणि काही बोटावर मोजण्याचे नगरसेवक या शहरामध्ये आताही एक नगरसेविका आहे. पूर्वी आमचे राजकुमार बचाटे नगरसेवक होते. तर ते प्रमाणे असं राजकीय मागासलेपण आहे, सामाजिक मागासलेपण आहे, आर्थिक मागासलेपण आहे. म्हणून आम्ही पक्के मंडल आयोगाच्या निकषामध्ये बसणारे लोक आहोत. अशा समाजाची प्रगती व्हावी, त्याला प्रोत्साहन मिळावं, त्याच्या अडीअडचणीमध्ये उपयोगी पडावं म्हणून आमचं मंडळ हे काम करतं. महिला मंडळ काही बोलू मी सुवर्णा सतीश खरात, महिला अध्यक्ष. आणि आम्ही 2 वर्षापासून मी जसं अध्यक्ष झालेले तेव्हापासून महिला दिनाबद्दल कार्यक्रम घेतलेले आहे. आणि संक्रांतीचे पण खूप मोठे कार्यक्रम केलेले आहे आणि सहलीचे पण कार्यक्रम घेतलेले. सहल पण नेतो आम्ही. मी रामनाथ सीताराम कापसे, जिल्हा गुरु समाज मंडळाचा सचिव. आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुरु समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. दरवर्षी आमचे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम चालू असतात मंडळामार्फत. तर पुढच्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये नुकतेच जे रिझल्ट लागले 10वी 12वी पदवी परीक्षा, तर या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम पुढच्या महिन्यात जुलैमध्ये आम्ही आयोजित करण्यात आहोत. त्याचबरोबर KG to PG सर्व लहान मुलापासून अगदी विद्यापीठ परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करतो. बस.